कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर मेडिकल असोसिएशनकडून एका सांगीतिक कार्यक्रमातून अभिनेते मनोज कुमार यांना अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर्स डे निमित्त झालेल्या कार्यक्रमात अनेक डॉक्टर्सनी एकापेक्षा एक सुरेल गाणी सादर केली। यावेळी काही पत्रकारांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसंच मेडिकल असोसिएशनच्या नियतकालिकाचं प्रकाशन झालं। केएमएचे अध्यक्ष डॉक्टर आर.एम. कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉक्टर ए.बी. पाटील, सचिव डॉक्टर अरुण धुमाळे यांच्यासह डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते। राजपूतवाडी इथल्या महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय आणि निसर्गमित्र परिवाराच्या वतीनं नैसर्गिकरित्या उगवलेली वनौषधी रोपे संकलित करण्यात आली। कृषी आणि वन महोत्सवानिमित्त राबवण्यात आलेल्या उपक्रमात 750 रोपं संकलित करण्यात आली। निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी विद्यार्थ्यांना निसर्गविषयक माहिती देऊन रोपं भेट दिली। या उपक्रमात महादेव खेडेकर, संदीप पाटील, प्राचार्य शिवाजी कोरवी, मुख्याध्यापक के.पी. पाटील, शिल्पा भोसले यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। इचलकरंजीत कामगारांची संख्या मोठी आहे, पण तरीही महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेच्या दवाखान्यात आरोग्याच्या सर्व सुविधा मिळत नाहीत। या दवाखान्याला जोडलेल्या खासगी रुग्णालयातही कामगारांची गैरसोय होते। या पार्श्वभूमीवर ESI योजनेचे मुंबईचे आयुक्त रवींद्र चव्हाण यांनी इचलकरंजीतील विमा दवाखान्याला भेट दिली। हा दवाखाना अद्ययावत करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। लवकरच आधुनिक साधनं आणि उपचार देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी योजनेचे कोल्हापूर विभागाचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी मिलिंद चौधरी, डॉक्टर जयश्री जावडेकर, प्रशांत चंदनशिवे, राकेश हंकारे, अवधूत यादव उपस्थित होते। तर कामगार संघटनांचे प्रतिनिधी सुनील बारवाडे, शहाजी भोसले, आनंद कांबळे, संजय पवार, अनिल खोत यांनी दवाखान्यातील गैरसोयी आणि त्रुटी याबद्दल माहिती दिली। इचलकरंजीतील थोरात चौकापासून जवळच असलेल्या सहारा सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या पत्र्याच्या शेडमध्ये 3 पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली। बुधवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून जुगार अड्डा मालकासह 30 जणांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह 1,18,000चा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान ताब्यात घेतलेल्या 8 जणांवर यापूर्वीही जुगाराचे गुन्हे दाखल आहेत। पत्नीशी घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्न करतो असं सांगून भादोली इथल्या योगेश जाधवनं एका तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण केले। दरम्यान ती तरुणी गर्भवती राहिली। त्यानंतर त्या तरुणीनं लग्नासाठी तगादा लावला। त्यावेळी योगेश जाधवनं लग्न करण्यास नकार देऊन पोलिसात तक्रार दिली तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली। त्यामुळे त्या पीडित तरुणीनं शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी योगेश जाधवला भादोलेमधून ताब्यात घेतलं। गुरुपौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष रहीम सनदी हे दरवर्षी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा आशीर्वाद घेतात। यावर्षी रहीम सनदी यांनी स्वतःच्या रक्तातून महादेवराव महाडिक यांची प्रतिमा बनवली आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्त ही प्रतिमा महादेवराव महाडिक यांना देण्यात आली। तसंच गुलाब, पुष्प आणि विविध भेटवस्तू देऊन सनदी यांनी महाडिक यांचे आशीर्वाद घेतले। तसंच चिखलीचे रघु पाटील, आजऱ्याचे अशोकांना चराटी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी गोकुळचे माजी संचालक विश्वास जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते।